मल्टीस्टेट एक्झॅक्टली काय आहे, मल्टीस्टेट कशा प्रकारे काम करते, याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत, या सर्वाबद्दल आपण या वेबिनार मध्ये माहिती करून घेणार आहोत. तर सुरू करूयात. नमस्कार, मी बैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि मी प्रॉपर अंबड म्हणजे जालना डिस्ट्रिक्ट या ठिकाणाहून येतो. माझं ऑफिस तिथेही आहे. तर याबद्दल म्हणजे आपल्या सर्व्हिस बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या ऑफिसलाही येऊ शकता. मी माझी स्क्रीन शेअर करतो. तर बघा, बँकिंग जर बिझनेस आपण फक्त मल्टी स्टेट साठीच बघणार आहे, पण जस्ट ओव्हरव्ह्यू एक शॉर्ट मध्ये ओव्हरव्ह्यू देण्यासाठी मी एक काही स्लाइड दाखवत आहे तुम्हाला की बँकिंग बिझनेस एक्झॅक्टली काय आहे, कशा प्रकारे केला जातो आणि कोणते कोणते ऑप्शन्स आहेत. जर कोणालाही या सेक्टरमध्ये बँकिंग बिझनेस म्हणजे डिपॉझिट घेणं, लोन देणं, मग ते सेक्युर्ड असो अनसेक्युर्ड असो, आरबीआय लायसन्स असो विदाउट आरबीआय लायसन्स असो, कॅपिटल मिनिमम किंवा एकदम हायेस्ट कॅपिटल, तर या सर्वांसाठी कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे या स्लाइड मध्ये मी दिले आहे. शॉर्ट मध्ये आहेत, जी आवश्यक माहिती आहे ती सर्व यामध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आता एकदम हायेस्ट जर ऑप्शन बघायचं झालं तर बँक पेक्षा मोठं नाहीये. तर बँक जर करायची असेल तर साहजिकच कॅपिटल हेवी लागतं. तर ती आपली सध्या तयारी जर कोणाची असेल तर आमच्या टीम सोबत बोलू शकता, मग आपण तसा प्रयत्न करू शकतो. तर या मीटिंग मध्ये जे आपण जनरली जॉईन झालेला आहात इझिली करू शकतो असं जे ऑप्शन्स आहेत ते दिलेले आहेत. मग यामध्ये स्मॉल फायनान्स बँक आहे, कंपनी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. यासाठी जे कॅपिटल आहे 200 कोटी रुपयाचं कॅपिटल लागतं आपल्याला. बँकिंग सेक्टर मधला एक्सपिरियन्सही लागतो का, कारण याला बँकिंगचं लायसन्स आवश्यक आहे, म्हणजे आरबीआय कडून लायसन्स घ्यावं लागतं. यामध्ये आपण डिपॉझिट घेऊ शकतो आणि लोनही देऊ शकतो. त्यानंतर फायनान्स कंपनी जी आपण बघत आहात मार्केटमध्ये, फायनान्स कंपनी म्हणजे हाही कंपनी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. 10 कोटी रुपयाचं कॅपिटल लागतं. सुरुवातीला 2 कोटी असेल तरी चालतं, पण एका वर्षाचा आत 10 कोटी करावं लागतं. यामध्ये आपण डिपॉझिट घेऊ शकतो का, तर बिलकुल नाही, फक्त लोन देण्याचं काम केलं जातं. आरबीआय लायसन्स आवश्यक आहे. पाहिजे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, नंतर बघू शकता. त्यानंतर मायक्रो फायनान्स आहे. मायक्रो फायनान्स हे कंपनी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन होतं. 5 कोटी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. इथेही फायनान्स आहे म्हणजे डिपॉझिट घेता येत नाही, फक्त लोन वाटप करावं लागतं. सिक्युर्ड अनसिक्युर्ड दोन्ही करू शकता. आरबीआय लायसन्स आवश्यक आहे. त्यानंतर पीअर टू पीअर लेंडिंग आहे, यालाही आरबीआयचं लायसन्स आवश्यक आहे. 2 कोटी रुपयाचं कॅपिटल आहे. यामध्ये आपण डिपॉझिटही घेऊ शकत नाही, लोनही देऊ शकत नाही. मग कशासाठी करायचंय, तर हा ऍक्च्युली प्लॅटफॉर्म असतो. जे देणारे आहेत जे घेणारे आहेत दोघांना एकत्रित आणण्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म बिल्ड करतो, ज्यामध्ये आपला स्वतःचा पैसा नसतो. देणारे आणि घेणारे हे स्वतंत्र असतात. त्या दोघांमध्ये आपण मीडिएटर असतो, त्याद्वारे आपल्याला इन्कम होतो. पण आरबीआय लायसन्स कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढे एकदम मिनिमम बजेटमध्ये सेक्शन 8 मायक्रो फायनान्स आहे, ज्यामध्ये आरबीआय लायसन्सची आपल्याला आवश्यकता नाही. कॅपिटल एकदम लोवेस्ट आहे, 1 लाख रुपये आहे. इथे तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता का, नाही घेऊ शकत. लोन देऊ शकता का, तर बिलकुल देऊ शकतो. डिपॉझिट नाही घेऊ शकत, पण इथे हे बघा, हे इथे हे जे आहे एनजीओ आहे, म्हणजे सेक्शन 8 मायक्रो फायनान्स हे एक सोशल ऍक्टिव्हिटी असणारा बिझनेस नाही म्हणू शकत, हे सोशल ऍक्टिव्हिटी आहे, म्हणून इथे तुम्ही डोनेशन घेऊ शकता. त्यानंतर पेमेंट बँकही आहे, तुम्ही बघत असाल उदाहरण पेटीएम बँक आहे, त्या टाइप मध्ये आपण करू शकता. 100 कोटी रुपयाचं कॅपिटल आहे. लक्षात घ्या, जिथे जिथे आरबीआय लायसन्स असतं आवश्यक आहे, तिथे आपल्याला बँकिंगचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. आपल्या बॉडीमध्ये कोणाला तरी मिनिमम 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. आणि बँकिंग लायसन्स घेणं एवढं इझी पण नाहीये, त्यासाठी आपलं अगोदर बॅकग्राऊंड लागतं, तेवढा हेवी मार्केटमध्ये ब्रँड लागतो. तर सुरुवात आपण छोट्यातल्या छोट्यामधून करून आपलं टार्गेट तिथपर्यंत ठेवलं तर सर्व काही सोपं होऊ शकतं. पुढे मल्टीस्टेट आहे, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह. या दोन्हीमध्ये काय फरक आहे तेही आपण डिटेलमध्ये बघणार आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह म्हणजे आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये पतसंस्था, जी की ज्याचं जे एरिया असतो तालुका वाईज असू शकतो, डिस्ट्रिक्ट वाईज असू शकतो किंवा स्टेट वाईज असू शकतो. आता हाच जर स्टेट वाईजच्या पुढे जर करायचं असेल, आपल्याला आणखी स्टेट जर वाढवायचे असेल, तर मग या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ऍक्टच्या पुढे जाऊन आपल्याला सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 यानुसार रजिस्ट्रेशन करावं लागतं, ज्यालाच मल्टीस्टेट असं म्हटलं जातं.
त्यानंतर निधी कंपनी आहे, एकदम मिनिमम बजेटमध्ये 20 लाख रुपये आहे कॅपिटल. इथे डिपॉझिट घेऊ शकतो का? बिलकुल हो, घेऊ शकतो. लोन देऊ शकतो का? तर बिलकुल देऊ शकतो, फक्त सेक्युर्ड लोन. आरबीआय लायसन्स आवश्यकता नाही. हा सगळ्यात सोपा आणि इझी ऑप्शन आहे, पण मार्केटमध्ये याबद्दलही खूप लोकांनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे. ऍक्च्युली जर आपण बाय रूल्स किंवा जे हे दिलेले आहे, निधीचे रूल्स दिलेले आहेत, त्यानुसार जर बिझनेस केला तर निधीसारखा दुसरा ऑप्शन नाही, पण तो करता येत नाही. आणि आता NDH4 चे सुद्धा इश्यू आहेत, म्हणून निधी कंपनी आता थोडं मार्केट पाहिजे त्या प्रमाणामध्ये राहिलेलं नाहीये. तर सध्या मार्केट आहे आणि आपल्या बजेटमध्ये आहे असे जे ऑप्शन आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि मल्टीस्टेट, ज्यामध्ये जनरली लिमिटेशन नाही. काय लिमिटेशन नाही? डिपॉझिट घेऊ शकतो, लोन देऊ शकतो, सेक्युर्ड लोन, अनसेक्युर्ड लोन दोन्ही देऊ शकतो. एरिया पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचा बिझनेस सुरू करता येतो. फक्त सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी आपलं महाराष्ट्र स्टेट आणि आपल्या बाउंड्री लगत आणखी एक ऍडिशनल स्टेट आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. आणि कोऑपरेटिव्ह, क्रेडिट कोऑपरेटिव्ह तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. यामध्ये जनरली कॅटेगरी आहे, तालुका करा किंवा डिस्ट्रिक्ट करा. मी पतसंस्थेबद्दल बोलतो आहे. यामध्ये 3 कॅटेगरी आहेत, एक जनरल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, एक स्पेशल महिलांची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि एक स्पेशल रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे SC ST चे यांच्यासाठी. आता यांच्यासाठी म्हणजे काय? जी रिझर्व्ह आहे किंवा महिलांसाठी आहे किंवा जनरल, म्हणजे त्या कॅटेगरी मधलेच संचालक मंडळ असणं आवश्यक आहे. तर हे बघितले आपण काही बँकिंग बिझनेसचे ऑप्शन्स. तर आता आपण बघूयात मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह. तर अगोदर हे समजून घ्या की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. तर अशा कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्यांचं रजिस्ट्रेशन सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 या ऍक्ट नुसार झालेला आहे आणि ज्यांचं कार्यक्षेत्र 2 पेक्षा अधिक राज्यामध्ये आहे अशी असणारी सोसायटी म्हणजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह ठेवून तुम्ही ही कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड करू शकता. कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे त्यालाच आपण टाईप बोलतो. जसं प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह म्हणजे जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी मल्टीस्टेट, त्यानंतर ग्राहकांची मल्टीस्टेट कंझ्युमर, त्यानंतर मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्यानंतर क्रेडिट कोऑपरेटिव्ह जे आपण आज बघणार आहोत. तर हा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह ऍक्च्युली हा एक टाइप्स आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मधील, ज्यामध्ये यामध्ये काय करू शकतो तर डिपॉझिट घेऊ शकतो, लोन देऊ शकतो, म्हणजे बँकिंग बिझनेस करू शकतो. त्यानंतर हाऊसिंग सोसायटी हाही एक मल्टीस्टेट मध्ये ऑप्शन आहे. इतरही आहेत पण काही जे मेनली केले जातात ते आपण इथे बघत आहोत. त्यानंतर फार्मिंग सोसायटी म्हणजे जसं आपण कंपनी कायद्यानुसार जर करायचं झालं तर फार्मर प्रोड्युसर कंपनी हे रजिस्ट्रेशन करतो. तसंच सहकारी कायद्यानुसार जर करायचं झालं तर ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह फार्मिंग सोसायटी ही करू शकतो. जसे प्रोड्युसर कंपनीला बेनिफिट्स मिळतात तसेच इव्हन त्यापेक्षाही जास्त या फार्मिंग सोसायटीला मिळू शकतात. मग आता आपण फक्त क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच काम करतो का? नाही, आपण या सर्व सोसायटी, तुम्हाला जर या इतर कोणत्याही सोसायटीमध्ये इंटरेस्ट असेल तर तेही आमच्या टीम सोबत बोला, आपण हेही करू शकतो. यासाठी जेवढा खर्च क्रेडिट कोऑपरेटिव्ह साठी येतो त्यापेक्षा खूप काही कमी या इतर ऑप्शन साठी, इतर टाइप साठी कमी खर्च येतो. तर आपण हा जो वेबिनार आहे स्पेशली या कॅटेगरीसाठी हा वेबिनार अरेंज केलेला आहे, मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर काय आहे मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी? तर अशी सोसायटी ज्याचं रजिस्ट्रेशन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 2002 या कायद्यानुसार झालेला आहे, ज्यांचं कार्यक्षेत्र 2 पेक्षा जास्त राज्यामध्ये आहे आणि ज्यांचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्यांचा उद्देश, ही सोसायटी रजिस्टर्ड करण्यामागचा उद्देश आपल्या सभासदांकडून डिपॉझिट घेणं आणि आपल्या सभासदांना लोन वाटप करणं, सेक्युर्ड असो किंवा अनसेक्युर्ड असो, ज्यांचा असा उद्देश आहे त्यांच्यासाठी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असतं. तुमचे प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर बिलकुल तुम्ही नोट डाऊन करत चला. आता मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप वेळेस ऐकलं असेल, कित्येकांना कन्फ्युजनही असेल की क्रेडिट ओनली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी
आणि फक्त मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह, फक्त एक वर्ड चेंज झाला, मल्टी स्टेट. तर हे एक्झॅक्टली काय आहे? तर तसं पाहिलं तर दोन्ही सेम आहे, म्हणजे दोघांचंही ऑब्जेक्टिव्ह एकदम बिलकुल सेम आहे. फक्त रजिस्ट्रेशनचा जी कॅटेगरी आहे किंवा रजिस्ट्रेशन कोणत्या ऍक्ट मधून दिलं जातं यामध्ये फरक आहे, कार्यक्षेत्रामध्ये फरक आहे, कॅपिटलमध्ये फरक आहे. काय फरक आहे? कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्याला आपण स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणू शकतो, ज्यांचं कार्यक्षेत्र फक्त महाराष्ट्र लेवलवरच आहे. सुरुवात आपल्याला तालुका लेवल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल पासूनच करावी लागते, डायरेक्ट महाराष्ट्र लेवल नाही करता येत. कॅपिटल कमीत कमी 35 लाख रुपये जनरल कॅटेगरीसाठी आहे, बाकीच्या अदर कॅटेगरीसाठी कमी आहे. मेंबर 2200 सभासद असणं आवश्यक आहे. जसं कॅटेगरी वाईज आहे ते कॅटेगरी वाईज कमी सुद्धा आहे. आणि त्यानंतर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे ज्यांचं बहुराज्यीय कार्यक्षेत्र राहणार आहे किंवा ज्यांना बहुराज्यीय बिझनेस करायचा आहे, कोणतंही कार्यक्षेत्र नाही ठेवायचा. जसं स्टेट कोऑपरेटिव्ह मध्ये काय अडचण येते, तुमचं तालुका रजिस्ट्रेशन असेल तर दुसऱ्या तालुक्यातले मेंबर्स घेता येत नाही, संचालक घेता येत नाही, बिझनेस करता येत नाही. मग डायरेक्ट मल्टी स्टेट रजिस्ट्रेशन करा, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही बिझनेस करू शकता, स्टेप बाय स्टेप, एक एक राज्य वाढ करून. आता तुमची ऑलरेडी पतसंस्था असेल किंवा ऍक्च्युली जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे याला आपण मराठीत पतसंस्था म्हणतो, तर ऑलरेडी पतसंस्था असेल ज्याचा रेकॉर्ड एकदम चांगला आहे, अशांसाठी सुद्धा मल्टी स्टेट मध्ये तुम्ही कन्व्हर्जन पॉसिबल आहे, करू शकता. किंवा डायरेक्ट फ्रेश रजिस्ट्रेशन जरी करायचं असेल तरीही पॉसिबल आहे, आपण करू शकतो. आता हे जे रजिस्ट्रेशन करायचं आहे हे कोण करू शकतो, किंवा एखाद्याला जे मेंबर व्हायचं आहे हे कोण मेंबर होऊ शकतो मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये? तर इंडिव्हिज्युअल कुठलाही भारतीय नागरिक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड करू शकतो, ज्याचं वय 18च्या पुढे आहे, ज्याच्या नावावर कुठलाही गुन्हा नोंद नाहीये कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये, जो ऑलरेडी दुसऱ्या एखाद्या मल्टी स्टेटचा संचालक नाहीये, असा व्यक्ती मल्टी स्टेट साठी संचालक होऊ शकतो किंवा दुसऱ्या मल्टी स्टेटचा मेंबरही होऊ शकतो. त्यानंतर इन्स्टिट्यूशन, आता कंपनीलाही आपल्या मल्टी स्टेटमध्ये जर सभासद करायचं असेल तर तेही पॉसिबल आहे, किंवा ते सुद्धा स्वतःची एक नवीन मल्टी स्टेट करू शकतात. त्यानंतर मल्टी स्टेट गव्हर्नमेंटच्याही काही असू शकतात. आपण तर हे गव्हर्नमेंटचं नाही बघत, आपण फक्त इंडिव्हिज्युअलची बघणार आहोत. पण जर आपल्या मल्टी स्टेटमध्ये आपल्याला काही कॉर्पोरेट सेक्टरला किंवा गव्हर्नमेंटला जरी ऍज अ मेंबर म्हणून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, किंवा दुसरी सोसायटी जरी मेंबर म्हणून घ्यायचं असेल तरीही घेऊ शकतो. तर पुढे बघत आहोत आपण मल्टी स्टेटच का करावी, काय असे बेनिफिट्स आहे. तर बघा इथे हे कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन न होतं याचं. सहकार म्हटलं म्हणजे लोकशाही आली, म्हणजे इथे प्रत्येकांना इक्वल राईट्स असतात वोटिंगचे आणि संचालक मंडळामध्येही जाण्याचे, निवडून येण्याचे. काही गोष्टीमध्ये याचा ड्रॉबॅक पण आहे, पण ड्रॉबॅक पेक्षा बेनिफिट जास्त आहे. तर सर्वांना इक्वल अधिकार असतो इथे, मेंबर्सला इक्वल वोटिंग राईट्स असतो, संचालकांना पुढे चीफ प्रमोटर निवडून देण्याचा अधिकार येतो. त्यानंतर आपल्या सोसायटीच्या मॅनेजमेंटमध्येही त्यांना अधिकार असतो. त्यानंतर सेपरेट लिगल एंटिटी आहे, म्हणजे काय की ही मल्टी स्टेट सोसायटी एक स्वतंत्र आर्टिफिशियल पर्सन आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे, ज्याला चालवणारे हे संचालक मंडळ आहे. म्हणजे आता जर इन फ्युचर पुढे जर काही मल्टी स्टेटमध्ये लॉस झाला तर तो आपल्याला आपल्या पर्सनल खिशातून टाकण्याची आवश्यकता नाही. का? कारण हे सेपरेट लिगल एंटिटी आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे, आपल्या पर्सनल प्रॉपर्टीला बिलकुल धक्का लागणार नाही. त्यानंतर इथे अनलिमिटेड मेंबर्स आपण घेऊ शकतो, म्हणजे मेंबर्सची कुठलीही लिमिटेशन इथे नाहीये. मल्टी स्टेट असेल तर पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मधून आपण कोणताही मेंबर घेऊ शकतो. याचं जे ब्रॉडर रीच आहे, म्हणजेच एरियाचं कोणतंही याला रिस्ट्रिक्शन नाहीये, जे की बाकीच्या ऑप्शन्सला आहे. तुमचे प्रश्न आन्सर बिलकुल विचारू शकता सर. बिझनेस कोणता आहे हा प्रश्न ऍक्च्युली आपण हा जो बघतो आहोत बिझनेस म्हणजे मल्टी स्टेट बँकिंग बिझनेस बद्दल आपण बोलतो आहोत. प्रश्न असतील तुमचे विचारा, जरूर विचारा, मीटिंग झाल्यानंतर विचारा. तर बघा, आपल्याला जर आता मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मिनिमम काय अशा रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे काय गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तर मेंबरची रिक्वायरमेंट आहे. मेंबर म्हणजे तुमचे जे संचालक मंडळ आहे, आपल्याला अगोदर ते फॉर्म करावं लागतं. संचालक मंडळ मिनिमम 7 जणांचं असणं आवश्यक आहे. मॅक्झिमम आपण 21 पर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण नंतर सुरुवातीला 7 जण असेल तरी ओके. आता या 7 जणांमध्ये कंपल्सरी 2 लेडीज असणं आवश्यक आहे.
एक व्यक्ती SC किंवा ST कॅटेगरीचा असणं आवश्यक आहे. हे झालं संचालक मंडळ. त्यानंतर मेंबर्स आपल्याला सुरुवातीला 2 राज्यामधून घ्यावे लागतात. मग इथे महाराष्ट्र आणि एक महाराष्ट्राच्या बाउंड्री लगत जे कोणतं स्टेट आहे त्यामधून एक 50 मेंबर आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजेच सेंट्रलला जेव्हा आपण ऍप्लिकेशन करतो दिल्लीला रजिस्ट्रेशनसाठी, त्यावेळेस महाराष्ट्राचे 50 आणि अदर स्टेटचे 50, समजा कर्नाटक आहे तर कर्नाटकचे 50 मेंबर. आता हे 50 मेंबर आहे फायनल रजिस्ट्रेशनसाठी. पण NOC जर आपल्याला क्रेडिट कोऑपरेटिव्ह आहे म्हणून NOC घ्यावी लागते. मग NOC साठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तर 1000 मेंबर लागतात. म्हणून सध्या माइंडमध्ये हेच कन्सिडर करा की महाराष्ट्राचे 1000 मेंबर लागतात आणि अदर स्टेटचे 50 मेंबर्स लागतात. आता त्यांचे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतात आपल्याला, तेही आपण बघणार आहोत. त्यानंतर कॅपिटल किती लागतं तर 1 कोटी रुपयाचं आपल्याकडे भाग भांडवल म्हणजे पेडअप कॅपिटल असणं आवश्यक आहे. आता हे पेडअप कॅपिटल कुठून येईल तर तुमचं जे काही संचालक मंडळ आहे, तुमचे हे जे मेंबर आहेत 1000 मेंबर आणि 50 मेंबर यांच्याकडून आपल्याला हे सर्व जमा करायचं आहे. आता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की कोणाला किती शेअर्स द्यायचे आहेत, कोणाकडून किती अमाऊंट घ्यायची आहे. ज्यांना जेवढे शेअर्स तुम्ही इश्यू करणार आहात त्याची रिसीट द्यायची आहे. आपल्याकडे रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे, तोच आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी कामं येतो. त्यानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे डायरेक्टर बॉडी जी आहे 7 जणांची आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता ही जी डायरेक्टर बॉडी आहे महाराष्ट्रामधूनच असायला पाहिजे असे काही नाही. अदर स्टेट आपण घेतोय तिथले मेंबर म्हणजे तिथूनही तुम्हाला जर डायरेक्टर बॉडीमध्ये घ्यायचा असेल एखादा व्यक्ती तर तेही पॉसिबल आहे, आपण घेऊ शकतो. आता बघा या गोष्टी तर क्लिअर झाल्या. रजिस्ट्रेशन जर करायचं तर डॉक्युमेंट काय लागतात, खूप डीप मध्ये डॉक्युमेंट लागतात. हा छोटं रजिस्ट्रेशन नाही, एकदम मोठं रजिस्ट्रेशन आहे. याची फीसही जास्त आहे पण तेवढे बेनिफिट्स आहे. तुमचा ब्रँडही तेवढा होतो, बिझनेसही तेवढा मिळतो, कार्यक्षेत्रही तेवढ्या त्या मोठ्या लेवलचं मिळतं. मग डॉक्युमेंट आपल्याला हा जो प्रस्ताव आहे मोठा प्रस्ताव तयार करावा लागतो. यापूर्वी हा फिजिकल प्रस्ताव होता, आता सर्व काही ऑनलाईन झालेला आहे. सर्व जरी ऑनलाईन झालं असेल तरी NOC मात्र ऑफलाईनच आहे आणखी. तर डॉक्युमेंट मध्ये आपल्याला पहिला फॉर्म 1 प्रिपेअर करावा लागतो, म्हणजे सर्व अर्ज आपल्याला तयार करावा लागतो. त्यानंतर आपल्याला आपल्या करंट अकाउंट ओपन करून तिथे आपलं पेडअप कॅपिटल जमा करायचं आहे. पेडअप कॅपिटल हे नियोजित तुमच्या मल्टी स्टेटच्या नावाने करंट अकाउंट असेल कोणत्याही सहकारी बँकमध्ये, तिथे 1 कोटी रुपये जमा असेल, ते जमा असलेलं आपल्याला बँक सर्टिफिकेट किंवा बँक स्टेटमेंट देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जो काही हा मल्टी स्टेटचा बिझनेस करणार आहोत, ही जी काही सोसायटी चालवणार आहोत, ही फेजिबल आहे की नाही, याचा फायदा तुम्ही तुमच्या मेंबर्सला कशा प्रकारे मिळवून देणार आहात, कशा प्रकारे तुमचा हा बिझनेस ग्रो करणार आहात. मग याचा एक DPR लागतो. यामध्ये जनरली आमच्याकडूनच जास्तीत जास्त डॉक्युमेंट बनवणं आमचंच काम असतं. तुमच्याकडून बेसिक KYC डॉक्युमेंट्स लागतात. काय लागतात तेही बघू आपण, अगोदर सर्व डॉक्युमेंट समजून घेऊ. त्यानंतर पुढे आपल्याला बायलॉज बनावा लागतो. यामध्ये आपल्याला काय काय अधिकार आहे, मॅनेजमेंटला काय अधिकार असतील, डायरेक्टरला काय अधिकार असतील, कोणाला कधी काढू शकतो, शेअर्स किती घेऊ शकतो, सर्व काही रूल्स रेग्युलेशन या बायलॉज मध्ये आपल्याला रेडी करावे लागतात. त्यानंतर डॉक्युमेंट म्हटलं तर 2 स्टेट लागतात, तर 2 स्टेटचे आपल्याला मेंबर्स घ्यायचे आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट घ्यायचे आहेत. मेंबरचे काय डॉक्युमेंट लागतील तर फक्त आधार कार्ड लागतील. आणि 7 संचालकांचे काय लागेल तर त्यांची पूर्ण KYC. संचालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, बँक स्टेटमेंट, हे असे काही संचालकांचे डॉक्युमेंट लागतात. त्यानंतर आणखी डॉक्युमेंट मध्ये आपल्याला वेगवेगळे ठराव पास करावे लागतात. जसं चीफ प्रमोटर कोण असेल, आपलं करंट अकाउंट कुठे ओपन करायचंय, आपलं संस्था रजिस्टर्ड करण्याचे ठरलेलं आहे, सर्व गोष्टींचे आपल्याला ठराव म्हणजे रिझोल्युशन पास करावे लागतात. हे आपणच बनवतो. त्यानंतर सर्व मेंबरचे, हा पहिला रूल नव्हता पण आता नव्याने केलेला आहे, काही गैर प्रकारला रोखा म्हणजे आळा घालण्यासाठी तुम्ही जे कोणते मेंबर घेणार आहात तर त्यांचा मेल ID आणि मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला NOC घ्यायचे आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर कोणाकडून घ्यायचं तर आपण जे काही राज्य सिलेक्ट करणार आहे, मग यामध्ये महाराष्ट्र आणि अदर स्टेटमध्ये कोणते कोणते घेऊ शकतो, कर्नाटका घेऊ शकतो, तेलंगणा घेऊ शकतो, गोवा घेऊ शकतो, गुजरात घेऊ शकतो, मध्य प्रदेश घेऊ शकतो. या राज्यामधून आपण NOC घेऊ शकतो, म्हणजे तुमचं ते कार्यक्षेत्र तुम्हाला करू शकता. आता हे यापैकी कोणतंही घेतलं तर तिथला जो स्टेट रजिस्ट्रार आहे त्यांच्याकडून आपल्याला ही NOC मिळते.
इझिली नाही मिळत, खूप सारे कष्ट करावे लागतात, पण आपण तिथून ते मिळवून देऊ शकतो आणि महाराष्ट्राचे स्टेट रजिस्ट्रार करून आपल्याला ही एनओसी घ्यावी लागतात. त्यानंतर तुम्ही जो कोणी प्रमोटर आहात, चीफ प्रमोटर आहे, ते एकदम फिट अँड प्रॉपर पर्सन आहे, हे बँकिंग करण्यास योग्य व्यक्ती आहे असं स्टेट कोऑपरेटिव्ह कडून आपल्याला त्यांच्याकडूनही तसं लेटर घ्यावं लागतं. त्यानंतर तुमचे सर्व जे काही बॉडी आहे तुमची 7 जणांची, यांचे सर्वांचे पोलीस व्हेरिफिकेशन रेकॉर्ड असणं आपल्याला एनओसी घ्यावी लागते, ज्यामध्ये तुमच्या नावावर या 7 जणांच्या नावावर कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद नसायला पाहिजे. आता हे सर्व डॉक्युमेंट रेडी केलेत. या सर्व डॉक्युमेंट बघितले, कन्फ्युजन होण्याचं बिलकुल काम नाहीये. सर्व डॉक्युमेंट जनरली आमच्याकडेच प्रिपेअर होतात. तुम्हाला काय द्यायचं आहे, फक्त या 50 जणांचे आधार कार्ड, तुमच्या 7 जणांची केवायसी डॉक्युमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, फोटो, ईमेल आयडी आणि मोबाईल सर्वांचे द्यायचे आहेत आणि पोलीस व्हेरिफिकेशन. याच गोष्टी तुम्हाला देणं आहे. बाकी सर्व काही आम्हीच प्रिपेअर करतो आणि सबमिशन करतो. त्यानंतर आता पुढे प्रोसेस कशा प्रकारे केली जाते. फर्स्ट प्रोसेस आहे, आपल्याला नाव फायनल करावं लागतं मल्टीस्टेटचं, जे की एकदम युनिक असायला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची मिळतं जुळतं नसायला पाहिजे. हे नाव बुक केल्यानंतर आपल्याला आपली बॉडी फॉर्म करावी लागते. म्हणजे 7 जण डायरेक्टर कोण राहणार आहे, त्या 7 जणांमधून एक चीफ मेन डायरेक्टर म्हणजे चीफ प्रमोटर म्हणतो, तो कोण राहणार आहे ते फायनल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नियोजित नावाने करंट अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणजे प्रपोज तुमची जी काही मल्टीस्टेट असेल त्या नावाने, कुठे, फक्त सहकारी बँकमध्ये, दुसरीकडे नाही. तिथे कॅपिटल डिपॉझिट करायचं आहे. तर हे करंट अकाउंट आपण ओपन करतो. त्यामध्ये तुम्हीही करू शकता. माझी जर जनरली इझिली होत नाही का, कारण पॅन कार्ड सुरुवातीला नसतं, म्हणून कोणतीही बँक जनरली करंट अकाउंट ओपन करण्यास नकार देते. पण त्याला काय ऑप्शन्स आहे ते आम्ही ट्राय करतो. आम्ही आमच्या स्वतःच्या लेवलला हे करंट अकाउंट ओपन करतो आणि आपलं ते कॅपिटल जे आहे जमा करून पुढे सबमिशन करतो. त्यानंतर आपण या प्रोसेसमध्ये जे स्टेट लेवलचे दोन्ही राज्याकडून जी एनओसी घ्यायची आहे, त्यासाठी सेपरेट प्रस्ताव तयार करतो. म्हणजे यामध्ये पूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात घ्या, 3 प्रस्ताव तयार होतात. एक महाराष्ट्राची एनओसी घ्यायचा प्रस्ताव, एक अदर स्टेटची म्हणजे कर्नाटक जर असेल तर कर्नाटक राज्याचा एक प्रस्ताव, आणि फायनल जो सेंट्रल रजिस्ट्रारला जातो दिल्लीला, तो एक प्रस्ताव आपल्याला तयार करावा लागतो. मग हे स्टेट लेवलची जी एनओसी घ्यायची आहे त्याचा प्रस्ताव तयार करणं, ती एनओसी मिळवणं, हे काम आहे. त्यानंतर तुमचा जो बायलॉज आहे तो ड्राफ्ट करणं, तो रेडी करणं, सर्व काही डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करणं आणि ऍप्लिकेशन करणं फायनल मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी. आता रजिस्ट्रेशन केलं म्हणजे सर्व काही झालं असं नाही. खरी जी आहे अडचण ती इथून पुढे येते. मग यामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्शन्स येतात, ते हँडल करावे लागते. हिअरिंग येते, नोटिसा येतात, ऑर्डर्स येतात, ते अटेंड करावे लागतात. तेव्हा आपल्याला कुठे पुढे जाऊन हे सेंट्रल कोऑपरेटिव्ह मार्फत, रजिस्ट्रार मार्फत मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन मिळतं. मग यामध्ये फॉलोअप घ्यावा लागतो आणि फायनली मग आपल्याला हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं दिल्लीवरून. आता यासाठी किती वेळ लागू शकतो, तर साधारण बघा एक 5 ते 6 महिन्याची प्रोसेस आहे. जर सर्व काही डॉक्युमेंट रेडी असेल, कुठेही काही अडचण नसेल, पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं ताबडतोब झालेलं आहे, एनओसी आपल्याला इझिली ताबडतोब मिळालेली आहे, 2 राज्याचे मेंबर तुमच्याकडे रेडी आहेत, महाराष्ट्राचे 1000 मेंबर रेडी आहेत, कॅपिटलची तुम्हाला कुठेही अडचण नाही, तुमच्याकडे 1 कोटी रुपये कॅपिटल तयार आहे, किंवा तुम्ही मार्केटमधून आपल्या सभासदांकडून ते जमा करण्यास योग्य आहात किंवा करू शकता. ही सर्व जर तुमची तयारी असेल तर 5 ते 6 महिन्यात होतं. किंवा यामध्ये तुम्ही कुठेही कमी असाल तर थोडाफार टाइम जास्त लागू शकतो, मॅक्झिमम 8 महिन्यापर्यंत जाऊ शकतो. हे सर्व काही तुमच्या डॉक्युमेंटेशनवर डिपेंड आहे. डॉक्युमेंट एकदम क्लिअर कट असेल तर लवकरात लवकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. आता यामध्ये आमच्याकडून तुम्हाला काय काय सुविधा दिल्या जातात, तर मी आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टेट लेवलची जी एनओसी करायची आहे, तर ती एनओसीचा प्रस्ताव तयार करणं, तो सबमिशन करणं, तिथे फॉलोअप घेणं आणि फायनली एनओसी मिळवणं. त्यानंतर बायलॉज प्रिपेअर करणं, जो आपल्याला डीपीआर तयार करावा लागतो, प्रोजेक्ट रिपोर्ट एकदम डिटेलमध्ये, की कशा प्रकारे आपलं सर्व काही ऑपरेशन चालणार आहे, कशा प्रकारे तुमची मल्टीस्टेट ऑपरेट करणार आहात, तर तो डीपीआर प्रिपेअर करणं, वेगवेगळे रिझोल्युशन्स बनवणं. त्यानंतर फायनली दिल्लीला सेंट्रल कोऑपरेटिव्हला मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्हचं रजिस्ट्रेशन करणं.
आणि मग तिथे फॉलोअप घेणं, मीटिंग अटेंड करणं, त्यानंतर ऑर्डर्स हे करणं, ऑब्जेक्शन हँडल करणं, रिप्लाय देणं, हे सर्व फायनल करून मग फायनली आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचं आहे, जे की मग हे आमच्या मार्फत तुम्हाला फायनल सर्व्हिस म्हणजे सुरुवातीपासून तुमचा मेंबर्स जमा करण्या, नेम रिझर्वेशन पासून ते फायनली सर्टिफिकेट तुमच्या हातात येईपर्यंत आमची ही सर्व्हिस असते. म्हणजे इथे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत, तुमच्या लेवलवर कॅपिटल रेडी करायचं आहे, बाकी सर्व तुमचे जे अडचणी आहे ते आपण सॉल्व्ह करू शकतो, फायनली तुम्हाला सर्टिफिकेट मिळवून देऊ शकतो. फक्त तुमचा ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये बिझनेस करायचा आहे, ना की काही गलत काम करायचं आहे. कारण आता काय होत आहे, पुढे आपला सेंट्रल कोऑपरेटिव्ह जे रजिस्ट्रार आहे त्यांच्या मार्फत तुमच्या बॉडी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आता मीटिंग नियोजित होते तुमची. मग तिथे आपल्याला काय बोलायचं आहे, कशा प्रकारे हँडल करायचं आहे, हे सर्व मॅनेजमेंट त्याची ट्रेनिंग हे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे आपल्याला पूर्ण सर्टिफिकेट येईपर्यंत आपली सर्व्हिस राहणार आहे. तर यासाठी आपली प्रोफेशनल फीस आहे 5 लाख रुपये. यामध्ये कुठेही 1 रुपयाही कमी होत नाही, कारण वर्किंग तेवढं आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जनरली मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्हचं काम महाराष्ट्रामध्ये तरी सहसा कोणी करत नाही, जनरली तरी कोणी करत नाही. याचं काम जे होतं, जे कन्सल्टंट आहेत जनरली दिल्लीचे आहेत आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता. त्यांची फीस जनरली साधारण 10 लाख रुपये आहे. आता ही का घेतात काय त्यांची त्यांना माहिती आहे, पण जेव्हा मी हे फिजिकली सर्व ट्राय केलं काही मल्टीस्टेटसाठी माझ्या क्लायंटसाठी, तर मला 5 लाख रुपये माझी रिझनेबल फीस वाटते आहे, एकदम रिझनेबल आहे. त्यामध्ये मला म्हणजे माझी कंपनी योग्य प्रकारे काम करू शकतो. मग तिथे वेगवेगळ्या राज्यामध्ये जेव्हा जावं लागतं, एनओसी साठी दिल्लीला जावं लागतं कित्येक वेळास, हा सर्व खर्च आहे. तर यामध्ये 5 लाख रुपये एकदम मिनिमम बजेट आहे, त्यामध्ये 1 रुपया कमी होत नाही. ते तसं आपल्याला डिस्काउंट देता येणार नाही. पण आपण 10 लाख रुपये घेत नाही दिल्ली सारखं, आणि महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे, तर बिलकुल तुमचं खात्रीपूर्वक तुम्हाला हे मल्टी स्टेटचं रजिस्ट्रेशन कोणतीही अडथळ्याविना देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ शकतो. आणि फक्त रजिस्ट्रेशनच नाही, तर पुढे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बँकिंग बिझनेस कशा प्रकारे करायचा आहे, कशा प्रकारे सेटअप करायचा आहे, कोणते सॉफ्टवेअर वापरायचे आहेत, टीम कशी बिल्ड करायची आहे, डिपॉझिटच्या स्कीम्स कशा रेडी करायच्या आहेत, लोनच्या स्कीम्स कशा रेडी करायच्या आहेत, आपल्या या मल्टी स्टेटची मार्केटिंग कशी करायची आहे, मल्टी स्टेटचा बिझनेस ग्रो कसा करायचा आहे, या सर्व सर्व गोष्टींची पर्सनली माझ्याकडून ट्रेनिंगही आपण देतो. साहजिकच ती पेड असते. तर ह्या अशा प्रकारे आपण सर्व्हिस देतो. हा, त्यानंतर मल्टीस्टेटचं ऑडिट करणं, सर्व कंप्लायन्सेस करणं, हे सर्व कामं आपल्या टीम ई टॅक्सवाल्याकडून केल्या जातात. तर आपलं जे ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर, जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही आताही विचारू शकता, आणि नंतर तुमचं जर काही डिसिजन फायनल असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर आमच्या ऑफिसला पर्सनली आम्हाला भेटायला येऊ शकता. आणि आमचं सेकंड ऑफिस अंबड, जालना डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आहे, तिथेही आम्हाला भेटायला येऊ शकता. आता तुमचे जर आता काही प्रश्न असतील तर ते बिलकुल विचारू शकता. हा सर, हा आवाज येतोय? हो हो हो, नमस्कार सर, नमस्कार. बोला. आता आम्ही तुमच्याकडे दिल्या मल्टिपल अर्बन निधीचं. अच्छा, आपल्याकडेच आहे कोणत्या याचा? वेंको मल्टिपल निधी हो मेंशन हो करून. हो हो हो, निधीचा आहे. बरोबर बरोबर. निधी इझी बरोबर, हा. आहे, होते 20 ते 25 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन होतं, कमी कॅपिटल मध्ये आहे. पण रेस्ट्रिक्शन आहे. जसं रेस्ट्रिक्शन म्हटलं तर डिस्ट्रिक्टलाच बिझनेस करावा लागतो 3 वर्ष. लोन मध्ये फक्त सेक्युर्डच लोन देऊ शकतो आपण, अनसेक्युर्ड लोन इथे अलाउड नाहीये. आणि डिपॉझिट घेण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत, सर्व गोष्टीचे थोडे लिमिटेशन आहे. पण जस्ट तुमची एक बँकिंग सेक्टरमध्ये सुरुवात असेल, मोठे टार्गेट नसेल, तर आपण निधी कंपनी मार्फत गेला तरी योग्य आहे. डायरेक्टच मल्टी स्टेट जाण्याचं सजेशन नाही देऊ शकणार. मल्टी स्टेट कोणासाठी आहे? जनरली ज्यांचा टार्गेट एरिया मोठा आहे, नेटवर्क चांगला आहे, मोठ्या लेवलवर काम करायचं आहे, कॅपिटल आहे, अशा 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 लोकांनी जनरली मल्टी स्टेट करणं योग्य असू शकतं. तुमचा प्रश्न विचारा. हा, तर मल्टीस्टेटला कॅपिटल किती लागते सर? डिपॉझिट 1 कॅपिटल? कोटी रुपयाचं कॅपिटल लागतं सर. ओके ओके. आणि तुमची रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनची प्रोसेसिंग फी आपली फीस 5 लाख पाच का? लाख रुपये आहे सर. ओके ओके ओके. हो 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 हो. मग तुमचं डिसिजन असेल तर आमच्या टीम सोबत बोला, आमचं टीमही तुम्हाला कॉल करेल आणि सर्व माहिती देऊन जे काही डॉक्युमेंटेशन असतं ते आपण प्रिपेअर करून फायनली सबमिशन करतो. प्रत्येक स्टेपमध्ये आमचं गायडन्स राहतं. डॉक्युमेंटेशन जनरली यामध्ये तुमच्याकडून कमी आहे, कमी म्हणजे टाइप्स कमी आहेत,
पण आधार कार्ड जर म्हटलं तर या सर्वांचे आधार कार्ड लागतात सेल्फ अटेस्टेड. बाकी आणखी काही प्रश्न आहेत तर विचारू शकता. वन टू वन मीटिंग होत असते आमच्या कंपनीच्या पॉलिसीनुसार, की नदी कंपनी काय आहे, कशा प्रकारे बिझनेस करायचा आहे, याचे ऑडिट कंप्लायन्सेस काय आहे, पुढचा पूर्ण रोड मॅप मी तुम्हाला बनवून देतो त्या मीटिंग मध्ये. तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर माझ्यासोबत नक्की मीटिंग हे करा, शेड्यूल करा. चालेल. प्रश्न जर हॅलो. तुमच्या मिळाला असेल तर दुसरे विचारू शकतात. हॅलो सर, नमस्कार, बोला. सर नमस्कार, विनायक खेतल बोलतोय. माझा आवाज येतोय? हो हो हो, बोला सर. सर आता मी आज आपलं हे तर वेबिनार बघितलं. आता तुम्ही बोलताय की आपल्याला 1000 मेंबर आपल्याला जमा करायचे आहेत. बरोबर बरोबर. तर ते मेंबर जमा करायचे आहेत म्हणजे सभासद, आणि त्यांना सभासदच, राईट. आपण आणि त्यांना आपण शेअर अलॉट करणार, बरोबर ना? एक्झॅक्टली संस्थेचे शेअर एक्झॅक्टली. अलॉट करणार एक्झॅक्टली आणि राईट. त्यांच्याकडून पेडअप कॅपिटल आपण जमा करणार. बरोबर पण बरोबर, आता बिलकुल. त्याच्यासाठी आपल्याला केवायसी काय रिक्वायर्ड आहे? म्हणजे कसं होतं, अर्बन एरियामध्ये मेट्रो झोन मध्ये कधी कधी केवायसी चे पण इश्यू होतात. तर बरोबर. त्याच्यासाठी जर आपल्याला त्यांना सभासद करायचे तर मिनिमम केवायसी काय लागतं, कसं आहे? मिनिमम फक्त त्यांचे आपल्याला आधार कार्ड घ्यायचे आहेत. जेव्हा हा. आता हे आधार कार्ड कशासाठी, फक्त शेअर हम्म. होल्डर होण्यासाठी. आता मल्टी बर. स्टेट मध्ये तुमचा कस्टमर, फायनल कस्टमर कोण होऊ शकतो, तर तुमचा सभासदच होऊ शकतो. मग जेव्हा त्याला बर. कस्टमर करायचा आहे त्यावेळेस तुम्ही पॅन कार्ड घेऊ शकता नंतर रजिस्ट्रेशन म्हणजे झाल्यावर. त्याला ते मग ते म्हणजे आरबीआयची म्हणजे केवायसी कॉम्प्लायन्स बरोबर त्याला बरोबर करायलाच बरोबर. लागेल. एक्झॅक्टली. तर सुरुवातीला आता तुम्हाला फक्त आधार कार्ड घ्यायचं आहे आणि त्यांना हम्म. मिनिमम, त्यांच्याकडून मिनिमम 100 रुपीजचे शेअर्स, एका शेअरची किंमत 10 रुपये असते, तर मिनिमम हा. 10 शेअर्स इश्यू करणं त्यांना आवश्यक असतं. मग जास्तीत जास्त तुम्ही ओके. कितीही करा. ओके. हो मग त्याच्यावर काय रिस्ट्रिक्शन आहे का? एक मेंबर किती शेअर घेऊ शकतो असं काय? हो, एक्झॅक्टली, बिलकुल. एक मेंबर किती घेऊ शकतो, तर आपलं जे काही टोटल पेडअप कॅपिटल आहे त्याच्या 20% पेक्षा एका व्यक्तीकडे जास्त नसायला पाहिजे पूर्ण होल्डिंग. ओके 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 ओके. हो हो, टोटल 20% ऑफ पेडअप कॅपिटल. एक्झॅक्टली राईट. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. आणि मग हे सगळं काय ऑफलाईन मध्येच होतं ना? म्हणजे ते आहे ऑनलाईन मध्ये काय होणार नाही, आपल्याला जवळपास फिजिकली शेअर. जवळपास सर्व काही ऍक्टिव्हिटी निधी याच्यामध्ये मल्टी स्टेटमध्ये ऑफलाईनच होते. 30% ऑनलाईन होते. ओके. आणि ठीक म्हणजे मग आहे. आपल्याला फिजिकल शेअर याच्यामध्ये वगैरे त्यांना अलॉट करायला लागतील असं बोलताय फिजिकली तुम्ही? शेअर, हो एक्झॅक्टली, फिजिकली शेअर्स अलॉट करण्याची जे काही फॉर्मॅलिटी आहे, त्याचे जे काही डॉक्युमेंटेशन आहे, हा. शेअर्स इश्यू करण्याचा, मेंबर्स रेकॉर्ड रजिस्टर करण्याचे, रजिस्टर, हा. याचे सर्व फॉर्मॅट्स आम्ही तुम्हाला देतो जेव्हा आपलं हा. रजिस्ट्रेशन करणं फायनल होतं तेव्हा. मग ते आपण अगोदर जे आता हे शेअर्स अलॉट करतोय तर ते काही नियोजित म्हणून करतोय की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इश्यू करतोय, काय कसं आहे त्याची नाही प्रोसेस? नाही, हे सुरुवातीला नियोजित म्हणून करतो. अच्छा, आपण नियोजित म्हणून करतोय. ओके. हो 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 आणि हो, एनओसी बोलताय म्हणजे ते रजिस्ट्रेशन, फायनल रजिस्ट्रेशन सेंटर वरून येईल, त्याच्यानंतर मग ते कन्फर्म होऊन जाईल असं बोलताय? बरोबर बरोबर. जेव्हा मग प्रपोज शब्द हटतो आणि फायनली जो शब्द आहे आपला मल्टी स्टेटचा, तो कंटिन्यू केला जातो. अच्छा. ओके. रजिस्ट्रेशन होण्याच्या अगोदर प्रपोज्ड शब्द लागतो फक्त, बस एवढंच हो आहे. हो, प्रपोज लागेल. ओके हो ठीक आहे. हो. आणि आता जसं तुम्ही म्हटला की मल्टी स्टेट साठी तुम्ही काहीतरी 4-5 स्टेटची नावं घेतलेली आहेत: कर्नाटका, गोवा, तेलंगणा, गुजरात बरोबर आणि महाराष्ट्र. बरोबर बरोबर बरोबर. तर याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही स्टेट घेऊ शकतो का? इज इट पॉसिबल? नाही नाही, रजिस्ट्रेशन साठी नाही घेता येणार, नंतर घेऊ शकता. बर. नंतर घेऊ रजिस्ट्रेशन शकतो. साठी ओके ठीक. महाराष्ट्राच्या बाउंड्री लगत जे स्टेट आहे यांनाच ओके, जे घ्या. कनेक्टेड आहेत आपल्याला त्यांचं घ्यायला लागेल असं एक्झॅक्टली तुम्ही. एक्झॅक्टली, राईट राईट राईट, बरोबर. ओके ठीक ओके, आहे. चालेल. हॅलो. हॅलो सर, नमस्कार, बोला. आपण कुठले? कुठून बोलत आहात? सातारावरून. हो हो, बोला बोला सर. पण ते 5 लाख जी फी सांगितली तुम्ही, हो हो हो, ती रजिस्ट्रेशन पूर्ण होईपर्यंत. बरोबर. 2 टप्प्यामध्ये द्यायची आहे. अगोदर सुरुवातीला अर्धी द्यायची आहे आणि फायनल स्टेपला अर्धी बाकीची द्यायची आहे. ओके, म्हणजे 5 लाख व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही नाही. 5 लाखच्या व्यतिरिक्त नाही लागणार काही. 5 लाख रुपयाचे व्यतिरिक्त 1 रुपया लागत नाही. जे काही सर्व ठीक. डॉक्युमेंटेशन आहे फायनल सर्टिफिकेट मिळेपर्यंत, ते सर्व आम्ही यामध्येच प्रिपेअर करतो. सर्व काही ओके. सीएचे आपलेच डॉक्युमेंट आहे, तर ते सर्व आमच्याकडेच राहतील. पण 5 लाख रुपयामध्ये कुठेही कमी होणार नाही. तुम्ही मार्केटमध्ये जे कोणी करत असेल एकदा चेक करू शकता फीस किती आहे मल्टी स्टेट बद्दलची. हा, ओके. तर डॉक्युमेंट सिंपल आहेत. बाकी आणखी काही प्रश्न आहेत का तुमचे? सर हॅलो. हा हा हा, बोला सर, बोला. ऍक्च्युली सर मी थोडंसं लेट जॉईन झालो आपल्याकडे.
ओके ओके, प्रश्न विचारा सर. हा प्रश्न असा आहे की आम्ही आता हे सगळी नव्याने प्रक्रिया करतोय. हो ठीक आहे. हो 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 तर जी तुम्ही फीस सांगितली आहे 5 लाख रुपयाची, हो ती हो त्यामध्ये तुम्ही जी काही डॉक्युमेंटेशन सांगितली आहेत की 2 राज्याची एनओसी असेल किंवा तत्सम डॉक्युमेंटेशन असतील, हे सगळे तुम्ही बरोबर स्वतः करून घेणार का? बरोबर एक्झॅक्टली. 2 राज्याचे एनओसी आम्ही सर्व प्रस्ताव तयार करून देणार. तो प्रस्ताव फिजिकल म्हणजे जी एनओसी आहे ती प्रत्यक्ष मी मिळवून देणार आणि फायनली सेंट्रल रजिस्ट्रार कडून सर्टिफिकेट आपल्याला आपल्या सोसायटीचं सर्टिफिकेट मिळवून देणार. मग ते यामध्ये किती? या पूर्ण पिरियड मध्ये जे काही हं. सब सब डॉक्युमेंट्स म्हणू शकतो आपण, तर ते जे काही सब डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात तर ते पूर्ण आम्ही करतो. आम्ही तुम्हाला दुसऱ्यांकडे कोणाकडे पाठवणार नाही की यांच्याकडून हे डॉक्युमेंट तयार करून आणा. हा, फक्त तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्या लेवलवर करून घ्यायचं आहे. पोलीस व्हेरिफिकेशन वगळता बाकी कुठलीही प्रोसेस आम्हाला करायची नाहीये, बरोबर आहे? एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि करंट अकाउंट जेव्हा ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये मी मदत करू शकतो, पण तुम्हालाही त्याच लेवलनी प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही आता कुठून आहात? नांदेडवरनं. नांदेडवरून. तर इथे नांदेडमध्ये सहकारी बँकेमध्ये तुमचे जर कॉन्टॅक्ट असतील तर तुम्ही तिथे जाऊन करंट अकाउंट ओपन करू शकता. अडचण जर येत असेल, अगोदर तर तुम्हाला करायचे, अडचण जर येत असेल तर प्रत्यक्ष मी तिथे येऊन हे सर्व करंट अकाउंट प्रोसेस फॉर्मॅलिटी कंप्लीट करू शकतो. कित्येक सहकारी बँकेमध्ये काय आहे की मॅनेजरला क्लॅरिटी नाहीये की अच्छा. नियोजित नावाने कसं आपल्याला अकाउंट ओपन करावं, कारण आता सेंट्रल रजिस्ट्रार कडून कोणतंही सर्टिफिकेट दिलं जात नाही ओके. अगोदर की अकाउंट ओपन करा म्हणून. आणि तरी आपल्याला अकाउंट ओपन करायचंय. मग काही गोष्टी सिक्रेट आहेत तर ते बिलकुल होऊ शकतं. तुम्ही तुमच्या लेवलनी प्रयत्न करायचा आहे. नाही झालं तर मी माझ्या लेवलने 100% ते करंट अकाउंट ओपन करून देऊ शकतो. बरं. आणि ही टोटल जी प्रक्रिया चालणारी आहे ती किती दिवसात आपल्याला फायनल सर्टिफिकेशन इश्यू होणार आहे? तुमचे जर सर्व डॉक्युमेंट वन टाइम जर रेडी असतील तर 5 ते 6 महिन्याचा टाइम आहे. डॉक्युमेंटेशन मध्ये इश्यू असेल, गडबड असेल, पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये बॉडीमध्ये वारंवार चेंजेस होत असेल तुमचे, कारण आमचा मागचा एक्सपिरियन्स, तर मग टाइम जास्त जाऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त जनरली 8 महिन्यापर्यंत जाऊ शकतो. तत्पूर्वी आपल्याला ऍज सुन एज पॉसिबल म्हणून लवकरात लवकर हे सगळं करून घेता येईल का? किंवा त्या संदर्भात काय टॅट सांगता येईल आपल्याला की लवकरात लवकर सर, आपण कितीही प्रयत्न केला तरी सेंट्रल रजिस्ट्रार 6 महिन्याच्या जवळपास म्हणजे 5 ते 6 महिने या अगोदर देऊ शकत नाही, देतच नाही, कोणालाच देत नाही. अच्छा. हो म्हणजे हो 6 महिन्याचा पिरियड हा ठरलेलाच आहे. 6 महिने बाय द म्हणजे प्रोव्हिजन मध्ये आहे की 6 महिने वेळ लागतो म्हणून. सरात अजून एक महत्वाची गोष्ट, फीस ही 5 लाख रुपयाची आहे. ही भरायची कशी आहे? कारण 6 महिने होल्ड वरती राहणं हो एवढं तर हो हो पॉसिबल नाहीये ना सर. कारण एवढी मोठी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतोय हो आणि हो एवढे हो दिवस होल्ड वरती 6 महिने म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे ही सध्या. बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये अर्धी फीस तुम्हाला अगोदर द्यायची आहे. त्याचं तुम्हाला प्रॉपर इनवॉइस दिलं जातं आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून. म्हणजे तुम्हाला कुठेही काही अडचण येत नाही. फीस मध्ये तर इश्यू नाही. सध्या आमचे जे क्लायंट बेस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे. यामध्ये जनरली आता निधी कंपनी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह, प्रोड्युसर कंपनी, मल्टीस्टेट ही आपण नव्याने सुरू करतोय. काही आपण जर सध्या जवळपास आपण 3 मल्टीस्टेटचे रजिस्ट्रेशन आलेले आहेत. हे ओके. मल्टीस्टेट काही दिवसापूर्वी बंद होतं. तुम्ही ऐकलं असेल की बंद होतं म्हणून. आता हा. सुरू आहे जवळपास 1 वर्षापासून. अच्छा. बरं. हो हो. यासाठीची बॉडी किती लागेल? 7 जणांची बॉडी लागते. त्यामध्ये 2 महिला असणं आवश्यक आहे आणि एक व्यक्ती एससी किंवा एसटी कॅटेगरीतला असणं आवश्यक आहे. ओके. एसटी आणि एसटी असे 2 कॅटेगरी मॅन्डेटरीच आहेत का? एससी किंवा एससी ओके. किंवा एसटी या दोन्ही पैकी एक व्यक्ती असणं आवश्यक आहे. बरं. ठीक हो आहे. हो आता हो. हे सगळी प्रक्रिया करत असताना महत्वाची गोष्ट अशी आहे की हं. यामध्ये ज्या गोष्टी लागतात, ज्या तत्सम जी प्रक्रिया असते, तुम्ही बोललात की यामध्ये 30% ऑनलाईन सुद्धा चालतं. तर ऑनलाईनची जी प्रक्रिया असते त्यासाठी लागणारा सॉफ्टवेअर म्हणा किंवा वर्किंग मटेरियल म्हणा, काही फिजिकल मटेरियल लागणार आहे, तर हे सगळं तुम्ही प्रोव्हाइड करणार का यामध्ये आता? हा हा हा. आता ही जी सर्व्हिस आहे जी 5 लाख रुपये आहे ती आपली कुठपर्यंत आहे? तुम्हाला हा. फायनल मल्टीस्टेटचं सर्टिफिकेट आणून देण्यापर्यंत. आता हा. यानंतर बाकीच्या ज्या काही सर्व्हिस आहे म्हणजे या सोसायटीचं ऑडिट करणं, कंप्लायन्सेस करणं, तुमच्या टीमला ट्रेनिंग देणं, तुमचा बिझनेस सेट करणं, मार्केटिंग हा. करणं,
त्यानंतर हा. सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणं, वेगवेगळे बँकिंग बिझनेसचे फॉर्मॅट्स रेडी करणं, डिपॉझिटच्या स्कीम्स रेडी करणं, लोनच्या हा. स्कीम्स रेडी करणं, या सगळ्या अदर सर्व्हिसेस आहे, ऍडिशनल सर्व्हिसेस आहे. त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. हा, मग आता 5 लाखा व्यतिरिक्त हे चार्जेस पेड करावे लागतील. हो 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 हो. आता ते त्या गोष्टी म्हणजे कंपल्सरी घ्यावेच असे काही नाहीये. तुम्ही एकदम हा. फ्रेश असाल तर तुम्हाला म्हणजे कोणताही जर तुम्हाला मल्टीस्टेटचा बिझनेस जर करायचा असेल तर साहजिकच सॉफ्टवेअर लागणारच आहे. मग ते आपल्याकडूनच घ्यावं असं कंपल्सरी नाहीये. तुम्ही मार्केट ओपन आहे तुमच्यासाठी, तुम्हीही बघू शकता. आमचं सॉफ्टवेअर आवडलं, प्राइसिंग आवडली तर आम्हाला प्रेफर करू शकता. आमचे बँकिंग फॉर्मॅट्स आवडले, आमच्याकडून घेऊ शकता. आमची ट्रेनिंग तुमच्या स्टाफला ट्रेनिंग देण्याची आमची पद्धत आवडली, आमच्याकडून ट्रेनिंग घेऊ शकता. आमचं ऑडिट आवडलं, आमच्याकडून घेऊ शकता. बिलकुल हे सर्व तुमच्यासाठी ओपन टू ऑल आहे. आमच्याकडूनच घ्यावं किंवा न घ्यावंच असं असं काही नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण रजिस्ट्रेशन हे जनरली सर्व म्हणजे स्वतः करणं इम्पॉसिबल आहे मल्टी स्टेट मध्ये तरी, कारण हे ओके. सर्व सीएच वर्क आहे आणि आपली स्वतः सीए फर्म आहे. तर त्यामुळे हे सर्व कामामध्ये आम्ही अनुभवी आहोत आणि स्वतः केलं आहे, त्यामुळे ओपनली वेबिनार घेतो आहे. ओके. हो तर हो हो. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आता तुमच्याशी आम्हाला कोऑर्डिनेट करायचं असेल तर कुठं कॉन्टॅक्ट करावा? तुमचा काही कॉन्टॅक्ट डिटेल आहे का? हो हो एक्झॅक्टली. आता तुम्ही ग्रुपमध्ये मेंबर्स असाल आपल्या, हो. हा, तो ग्रुपमध्ये माझा नंबरही आहे किंवा माझ्या टीमचाही नंबर आहे. तसं माझी टीम, आता तुम्ही जे वेबिनार जॉईन केलेला आहे किंवा कुठून तरी तुम्ही फेसबुकवरून वगैरे एन्क्वायरी केली असेल तर तुमचे नंबर ऑलरेडी आहेत आमच्याकडे. माझी टीमही तुम्हाला कॉन्टॅक्ट उद्यापासून करेल. तर जर मला बोलायचं असेल तर बिलकुल सरांना तसं सांगा की गाडेकर सरांसोबत बोलायचं आहे. मी फाउंडर आणि डायरेक्टर आहे ई टॅक्सवाला प्रायव्हेट लिमिटेडचा. तर बिलकुल बोलू शकता तुम्ही, काही अडचण नाही. हॅलो. हा हा सर नमस्कार, काय बोला. हरकत नाही. हॅलो सर. ओके. हा बोला बोला सर. हॅलो. हा, मी लातूरून बोलतोय. हा सर नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, सचिन गुन्हाले बोलतोय. हो हो हो, बोला बोला सर बोला. क्रेडिट सोसायटीचा खर्च किती आहे आपल्याला? क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी तालुका लेवल करायची का जिल्हा लेवल करायची, त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहे. जनरल कॅटेगरी करायची, महिलांची करायची का रिझर्व्ह कॅटेगरी SC ST साठी करायची? हा, जनरल मध्ये करायची. जनरल मध्ये तालुका लेवल, जिल्हा लेवल? जिल्हा लेवलवर. जिल्हा लेवलवर जर करायची झाली तर आपला जो खर्च आहे 1 लाख रुपये आपण आपली प्रोफेशनल फीस घेतो. आणि तालुका लेवलचा? यामध्ये सर्व काम फिजिकली आहे, ऑनलाईन कुठेच काही नाहीये. आणि तिथे वारंवार आपल्याला फॉलोअप घ्यावा लागतो. जो प्रस्ताव तयार होतो, जवळपास आपण विचारही केला नाही एवढा प्रस्ताव 4 प्रतीमध्ये तयार करावा लागतो आणि सर्व काही डॉक्युमेंटेशन पेनाने फिजिकली लिहावे लागतात. वेगवेगळे जसं मल्टी स्टेटची प्रोसेस आहे सेम त्या टाइप मध्ये आहे. त्याची आपली प्रोफेशनल फीस 1 लाख रुपये असते सर. त्यासाठी जो टाइम आहे डिस्ट्रिक्ट लेवलसाठी जनरली 3 ते 4 महिने, गव्हर्नमेंटचा टाइम 3 महिने आहे. 3 ते 4 महिने, टाइम किती लागेल सर? हॅलो. 3 महिने लागतात सर डिस्ट्रिक्ट लेवलसाठी. हा हा हा, बोला बोला हा, सर बोला. मी लेटेस्ट जॉईन झालो आता. मला फक्त एवढं विचारायचं होतं, तुमचं मला प्रोफेशनल फीचं कळालं. फक्त हो हो सभासद किती करून घ्यावे लागते आणि ते भांडवल किती जमा करावं लागतं टोटल? ओके. हा, भांडवल बघा, भांडवल लागतं 1 कोटी रुपये. आता हे 1 कोटी कुठून येईल तर हा तुमचे जे संचालक मंडळ आहे आणि हा जे महाराष्ट्रातले 1,000 मेंबर आहे आणि अदर स्टेटचे जे 50 मेंबर आहे, या ओके सर्वांमधून हे 1 कोटी रुपये जमा करायचे आहेत. ओके, या सर्वांमधून करायचं ना? हो हो हो. ठीक आणि आहे. आणि आणि डॉक्युमेंट काय लागतात तर सर्व जे मेंबर आहे 50 आणि 1,000 यांचे फक्त हा आधार कार्ड लागतील. हा आणि तुमचे जे 7 जणांची बॉडी आहे त्यांचं हा पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यांचा पासपोर्ट फोटो, ईमेल ID, मोबाईल नंबर, त्यानंतर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, हे ओके डॉक्युमेंट. सर. ओके सर, हो. गेट इट. अँड दुसरं तो एकच प्रश्न होता दुसरा, की तुम्ही तुमचं ऑफिस कुठे आहे सर? माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी आहे सर. ओके ओके हो ओके. आणि लास्ट माझा प्रश्न आहे याच्यामधला, की हम्म. सिबिलला काय असं संचालक बॉडीमध्ये जर समजा सिबिल एखाद्याचं अगोदर जे खराब होतं तर त्याचा काही प्रॉब्लेम येतो का? नंतर ओके झालं? सर्वांसाठी ती महत्वाची माहिती राहून गेली की तुमचं सिबिलला महत्व नाहीये, सिबिलचं काही इश्यू नाहीये. तुमचं ओके फक्त पोलीस रेकॉर्ड क्लिअर असणं आवश्यक आहे.
ओके सर, थँक्यू हो सर, हो. थँक्यू सो आणि मच. दुसरं, तुम्ही दुसऱ्या हा? कोणत्या मल्टी स्टेट मध्ये संचालक म्हणून नसता म्हणजे नसायला पाहिजे. नसायला पाहिजे. ठीक आहे सर. बरोबर बरोबर ओके सर, बरोबर. थँक्यू. ओके ओके, थँक्यू. हा हॅलो सर. हॅलो, नमस्कार सर, बोला. डिस्कनेक्ट झालता आता मध्ये बोलत होतो हो तेव्हा. हो 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 हो, बोला बोला. किती कालावधी लागेल क्रेडिट सोसायटीसाठी जिल्हा क्रेडिट स्तरावरच्या? सोसायटी साठी सर 3 महिने लागतो टाइम. बरं बरं. आणि भाग भांडवल किती आहे सर? भाग भांडवल 35 लाख रुपये लागतं जनरल कॅटेगरीसाठी. आणि सभासद जे आहे 2200 लोक लागतात. आधार कार्ड 2200 लोकांचे लागतात. आणि संचालक मंडळ किती? जे आहे 11 जणांचं लागतं. 11 जणांचं संचालक मंडळ आहे. त्यामध्ये 2 लेडीज असणं आवश्यक आहे आणि एक SC ST व्यक्ती असणं आवश्यक आहे त्यामध्ये सुद्धा. भाग भांडवल 35 लाख रुपये आहे. सर्व सभासद मिळून 2200 लोक आहेत. 22 लोक? 2200, 2200. 2200 लागतात का? हो 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 हो. बाकी खर्च पण येतो यामध्ये. कोणता येतो, काय येतो, किती येतो. कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे तर काय ते आमच्या टीमला बोला. आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही फिजिकली येऊ शकता, मला भेटू शकता, तुमचं जर रजिस्ट्रेशन फायनल असेल तर. बाकी अजून जरी तुम्हाला 1 to 1 मीटिंग पाहिजे असेल तुमच्या बाकी सर्व सभासदांसाठी, तर माझ्यासोबत 1 to 1 मीटिंगही करू शकता. पण पेड राहील. 1000 रुपीज चार्जेस असतील. एका तासासाठी मीटिंग असेल. आता इथे एकदम सर्वांसाठी फ्री टू ऑल आहे. प्रश्न विचारू शकता बिलकुल. तर विचारा प्रश्न. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला सर. सर, निधी अर्पणासाठी काय करावं लागेल? निधी अर्बनसाठी आता हा जो वेबिनार आहे सर मल्टी स्टेट साठी आहे. कायांची तक्रार हा. होती की मल्टी स्टेट, पण तरी शॉर्ट मध्ये माहिती सांगतो. हा. 7 जणांची बॉडी आहे. 20 लाख रुपये हा. कॅपिटल आहे. 10 लाख रुपये मी सांगणार नाही, डायरेक्ट 20 लाख रुपये कॅपिटल आहे. असं 7 का? जणांची बॉडी करावी लागते. 3 जण डायरेक्टर घ्यावे लागतात, संचालक. हा हा. हो आणि हो. सभासद त्याच्यात? सभासद बस 7 जणांची हे सुरुवातीला करावी लागते. त्यानंतर 120 दिवसामध्ये 200 सभासद करणं आवश्यक आहे. 120 दिवसात, 4 बरं. महिन्याच्या आतमध्ये. आणि जर मल्टी साठी 1,05,00,000 रुपये समजा ते फायनलच. हो 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 हो, बरोबर बरोबर. ओके, चालतं. हो हो हो, ओके ओके, चालेल. हा, तर आणखी काही प्रश्न आहेत विचारा, डायरेक्ट बोला. हा, अर्बन म्हणजे तालुका लेवल साठी भाग भांडवल कमी आहे का? तालुका लेवलसाठी सभासद संख्या कमी कमी आहे लागतं. का? बिलकुल बिलकुल. पण तालुका लेवल माझं सजेशन नाही राहणार. खूप काय रेस्ट्रिक्शन येतं. तुमच्या आजूबाजूचे जे तालुक्यातले मेंबर असतात त्यांना घेता येत नाही. बिझनेस वाढवायचे तर सुरुवात डिस्ट्रिक्ट लेवल पासूनच करावी. नंतर मग आणखी ऍडिशनल सभासद डिस्ट्रिक्ट संख्या आपल्याला महाराष्ट्रातले घेता येतात. सभासद संख्या नंतर वाढवता येते का अगोदर? बिलकुल, नंतर तर आपल्याला सभासद वाढावेच लागतात. कारण त्यांच्यासोबतच आपल्याला व्यवहार करायचा असतो. तेच आपले कस्टमर असतात सर. सुरुवातीला किती सभासदांचा आधार घ्यावा लागते आपल्याला? मल्टी स्टेट मध्ये ना? नाही नाही, क्रेडिट मध्ये. क्रेडिट कोऑपरेटिव्ह मध्ये सुरुवातीला 2200 सभासद लागतात. 2200 का? हो 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 हो. काय, आणि तुम्हाला जरी कॉल करायचा असेल तर ग्रुपमध्ये नंबर्स दिलेले आहेत. तसं मीही आता माझ्या टीमचा मेसेज करतो आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, डिसिजन होत असेल आणि काही अडचणी येत असेल, कोणत्याही अडचणी येत असेल यामध्ये, आता तुम्हाला तुमचे काम सांगितले, पण तुमचे काम करते वेळेस जसं बॉडी मला करायची आहे, पण ती बॉडी कोण घ्यावा यामध्ये अडचण येते. कॅपिटल कसं जमा करावं यामध्ये अडचण येते. किंवा काहींचा असंही ऑब्जेक्टिव्ह असेल, हे सर्व मला नावासाठी करायचं आहे, म्हणजे बॉडी आणि कॅपिटल मार्केटमधून घेणं. तर अशासाठी काय काय म्हणजे जसं आपण त्याला पळवाटा म्हणू शकतो. तर काय काय आहे ते इथे सांगण्यापेक्षा तुम्ही त्यासाठी कॉल करा, भेटायला या, आणि तुमचं डिसिजन ओके असेल तर आपण रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करूया. तर सर एक लास्ट क्वेश्चन होता. हो हो, विचारा विचारा. तर मला एक लास्ट क्वेश्चन होता की ह्या मल्टी स्टेट मध्ये एक तर लेंडिंग पार्ट कसा आहे, म्हणजे आपण कोणते कोणते लोन देऊ शकतो, आणि ह्याचं एक्सपान्शन साठी ब्रांचेसला काय रिस्ट्रिक्शन? एक्झॅक्टली, बिलकुल बिलकुल, खूप छान क्वेश्चन आहे. तर यामध्ये बघा, आरबीआयचे परमिशनची लायसन्स नाही, म्हणजे लायसन्सची आवश्यकता नाही, पण तरीही आपण डिपॉझिटचे सर्व प्रकार घेऊ शकतो. म्हणजे पिगमी, आरडी, एफडी, टर्म डिपॉझिट आणि लोनचे सर्व प्रकार आपण लोन वाटप करू शकतो. मग ते सेक्युर्ड असो किंवा अनसेक्युर्ड असो, मायक्रो फायनान्स असो किंवा मोठ्या लेवलवर फायनान्स असो, सर्व करता येतात. हो हो.
ओके. आणि सर याचं ब्रांचेसचं कसं आहे सर? ब्रांचेस आपल्याला ब्रांचेस आपल्याला प्रत्येक ब्रांच ओपन करते वेळेस सेंट्रल रजिस्ट्रारची परमिशन घ्यावी लागते. पण त्याला काही रिस्ट्रिक्शन आहे का? 1 वर्ष ओपन करायचे नाही, म्हणजे 2 वर्ष असं काही? रजिस्ट्रेशन झालं आणि डायरेक्टच ब्रांचेस ओपन वगैरे करायला थोडं रेस्ट्रिक्शन येऊ शकतं. तर अगोदर हा. तुम्हाला थोडा बिझनेस रन करावा लागतं. हा. बिझनेस रन केल्यानंतर काही डिपॉझिट जमा करावं लागतं, मेंबर्स वाढावं लागतात, त्यानंतर रजिस्ट्रार डिसिजन. फायनली रजिस्ट्रारचं डिसिजन महत्वाचं आहे इथे. बर. रजिस्ट्रार आपल्याला ब्रांचेस ओपन करण्याची परमिशन दिली तर आपण बिलकुल ओपन करू शकतो. अर्ज करावा लागतो त्यासाठी. बरं, ठीक आहे. समजा असं आता आपण जर मुंबई डिस्ट्रिक्ट मध्ये जर याचं रजिस्ट्रेशन केलं हो संस्थेचं, हो 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 हो. तर मग त्या संस्थेचं कार्यक्षेत्र काय राहील? Jurisdiction कार्यक्षेत्र काय राहील? मुंबई. तुमचं भलंही रजिस्टर्ड ऑफिस मुंबईमध्ये असेल तर आपला हा. कार्यक्षेत्र महाराष्ट्र पूर्ण येईल. त्यानंतर येईल का? अदर स्टेट, महाराष्ट्र स्टेट पूर्ण राहील आणि अदर आपल्याला बर. आणखी स्टेट घ्यावं लागतं. तर त्या अदर, बर. जसं तुम्ही तेलंगणा घेतलं, कर्नाटक घेतलं, गुजरात घेतलं, या किंवा तुम्हाला गोवा आहे, गोवा घेतलं, कोणतं तरी एक सिलेक्ट करणं, स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि ते एक कार्यक्षेत्र राहील तुमचं. बर. ओके. हो हो. चालेल. रजिस्ट्रेशन नंतर मग आपण इकडे सगळीकडे बिझनेस करू शकतो असं तुम्ही? एक्झॅक्टली. म्हणजे तिथल्या कोणताही कस्टमर आपला मेंबर होऊ शकतो, आपला कस्टमर होऊ शकतो. कोणत्याही डिस्ट्रिक्ट मधला आपण त्याला सभासत्व देऊ शकतो आणि त्याला त्याचे डिपॉझिट्स पण बिलकुल. घेऊ शकतो आणि त्यांना आपण कर्ज पण देऊ शकतो, लेंडिंग बिलकुल पण करू बिलकुल. शकतो. पण जनरली आता बघा, जेव्हा आपण अदर स्टेटचे एनओसी घ्यायला जातो तर काही हा. रजिस्ट्रारचं असं म्हणणं आहे की आमच्या राज्यामध्ये बिझनेस सुरू करायचा आहे, ओके आहे, आम्ही एनओसी देऊ तुम्हाला, पण सुरुवात एका जिल्ह्यामधून करा, कोणत्याही एका जिल्ह्यामधून करा. ओके ओके, ठीक आहे. हो ठीक हो हो. म्हणजे जसं तुम्ही आता ठीक आहे ना. कर्नाटक घेतलं तर कर्नाटक फक्त मधलं एखादं अदर बेळगाव स्टेट. डिस्ट्रिक्ट, विजापूर हो. डिस्ट्रिक्ट, हे अच्छा. आपल्याला फायनल करावं लागतात. कोणता एक किंवा दोन किंवा हे सर्व काही आपल्या एक्सपिरियन्स नुसार, आपल्या बॉडी कोण आहे, आपल्या काय टार्गेट्स आहेत अच्छा. त्याच्यानुसार स्टेट रजिस्ट्रार ओके डिसाइड करतात. हो हो. ओके ओके ओके. ओके. ठीक आहे चालेल. सर. तर ठीक आपला आहे सर. टाइम झालेला आहे. धन्यवाद तुम्ही वेबिनार ओके. मध्ये जॉईन झाल्याबद्दल आणि माझं पूर्ण वेबिनार ऐकल्याबद्दल. तुम्ही जर हे मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्हचा बिझनेस म्हणजे बँकिंग बिझनेस करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर माझी टीम तर तुम्हाला कॉल करेलच. ई टॅक्सवाला नावाने कॉल येईल तुम्हाला उद्या आणि तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्ट. मला माझ्याशी डिस्कस करायचं असेल तर मलाही टीमला तसं बोलू शकता की गाडेकर सरांसोबत बोलायचं आहे. तर धन्यवाद ओके. हे आपण जॉईन झालेला आहात. पुन्हा भेटूया. आपण जेव्हा रजिस्ट्रेशन फायनल करणार त्यावेळेस नक्कीच भेटूया. धन्यवाद. ठीक आहे. ठीक आहे. नो वरीज.